नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संच मान्यता फॉरवर्ड कशी करायची, विद्यार्थ्यांची माहिती क्लस्टर लेवलला फॉरवर्ड कशी करायची हे बघणार आहोत. दरवर्षीप्रमाणे संच मान्यता जी आहे ती 30 सप्टेंबर 2024च्या पटावर होणार आहे. यासाठी सर्वप्रथम मी क्रोम ब्राउझरमध्ये सरळवर आलेलो आहोत आणि ते बघा, सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांची संच मान्यता प्रमाणित करण्याची सुविधा HM लॉगिनवर उपलब्ध झालेली आहे. त्यानंतर याला क्लोज करूया. मी आता स्टुडंट पोर्टलवर आहे. इथे लॉग इन करताना मी सेव्ह केलेला आहे पासवर्ड. लक्षात ठेवा, तुमचा जर पासवर्ड माहीत नसेल किंवा विसरला असेल तर तुम्हाला इथे पासवर्ड रिसेट करता येणार नाही. तो तुम्हाला करण्यासाठी BO लॉगिनला तुम्हाला जावं लागेल. आता इथे आपण पासवर्ड टाकत आहे आणि पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून इथे आपण लॉग इन करत आहोत. स्टुडंट पोर्टलमध्ये लॉग इन केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपला पासवर्ड पुन्हा रिसेट करावा लागणार आहे. यासाठी डिफॉल्ट पासवर्ड किंवा एक्झिस्टिंग म्हणजे सध्याचा पासवर्ड टाकायचा आहे आणि नवीन जो तुम्हाला बदल करायचा आहे तो पासवर्ड इथे टाकायचा आहे. लक्षात ठेवा, न्यू पासवर्ड आणि रिटाईप न्यू पासवर्ड हे दोन्ही एकच असले पाहिजे, तरच तुमचा पासवर्ड चेंज होईल. मित्रांनो, जर तुमचा एक्झिस्टिंग पासवर्ड तुम्हाला माहीत नसेल तर डिफॉल्ट पासवर्ड कुठला टाकायचा ते सुद्धा तुम्हाला सांगण्यात येईल. गेस्ट 123, त्यानंतर एक्सक्लेमेटरी चिन्ह, त्यानंतर हॅश आणि @ ही 3 चिन्ह टाकून आपल्याला इथे आपला जो डिफॉल्ट पासवर्ड आहे तो इथे बदलून घेता येतो. चेंज पासवर्ड करण्यासाठी जरा वेळ घेत असतं, साईट वेळ घेते. त्यानंतर आपल्याला चेंज पासवर्डसाठी इथे बघा, पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली, आपला पासवर्ड सक्सेसफुली अपडेट झालेला आहे. आता तो पासवर्ड मी सेव्ह करून सुद्धा घेतलेला आहे. आता पुन्हा आपण होम स्क्रीनवर आलेलो आहोत. आता पुन्हा लॉग इन पेज आलेला आहे आणि नवीन पासवर्डसह आता आपल्याला लॉग इन करायचं आहे. आता आपण लॉग इन झालेलं आहे. स्टुडंट पोर्टलमध्ये आलेले आहोत आणि ते स्कूल डिटेल आपल्याला इथे दिसत आहे. त्यानंतर वर जे आहे ते आपल्याला वेगवेगळ्या टॅब दिसत आहे. याच्यामध्ये टॅब आहे बघा, इथे संच मान्यता टॅब आहे आणि याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन आहेत. आधार, इनव्हॅलिड स्टुडंट्स रिझन एंट्री ही सुद्धा आहे. आता आपलं काम जे आहे ते फॉरवर्ड संच मान्यता 1 to 12 इयत्ता 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांची संच मान्यता आपल्याला क्लस्टर लेवलला फॉरवर्ड करायची आहे. यानंतर इथे स्टुडंट कॅटलॉग डिटेल्स फॉर संच मान्यता, इथे आपल्याला वर्ष निवडायचं आहे, गो म्हणायचं आहे. गो म्हटल्यानंतर आपल्याला इथे आपल्या शाळेतील सप्टेंबर 2024चा जो पट आहे तो आपल्याला दिसणार आहे. आपण विद्यार्थ्यांची माहितीसुद्धा इयत्ता वाईज इथे बघू शकतो. याला थोडा वेळ लागणार आहे प्रोसेसिंगला. त्यानंतर आपल्या शाळेचे जे केंद्रप्रमुख आहे त्यांचं डिटेल येईल. त्यानंतर BO यांची डिटेल फोन नंबरसह इथे येणार आहे. इथे बघा, मॅनेजमेंट जे आहे ते आपलं जिल्हा परिषद प्रायमरी, त्यानंतर इयत्ता किती आहेत ते दिसत आहे. प्रत्येक इयत्तेचे वर्गामधील विद्यार्थी संख्या तुम्ही इथे चेक करू शकता. निळ्या बटनावर क्लिक केल्यानंतर समजा पहिलीतले 4 पोरं आहेत, 4 पोरांवर क्लिक केलं, 4 नंबरवर क्लिक केल्यानंतर पहिलीतल्या सर्व मुलांची आपल्याला इथे यादी बघता येईल. त्याचप्रमाणे आपल्याला इतर इयत्तांची सुद्धा माहिती बघता येईल. त्याचप्रमाणे रेफरन्स डेट जी आहे ती 30 सप्टेंबर असणार आहे. त्यानंतर आपले क्लस्टर हेड जे आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, नाव, त्याचप्रमाणे आपले BO यांचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर इथे दिसत आहे. आता इथे बघा, खाली फॉरवर्ड फॉर संच मान्यता हा ऑप्शन आहे आणि या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा कन्फर्मेशन द्यायचं असतं. डिस्क्लेमरमध्ये म्हणत आहे की तुम्ही सर्व माहिती बघितलेली आहे. मॅनेजमेंट असेल, स्टँडर्ड लिस्टेड असेल, मीडियम असेल, सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहे आणि आता कन्फर्मेशन द्यायचं आहे. पुन्हा कन्फर्मेशनमध्ये ओके केल्यानंतर आपली ही माहिती जी आहे ती क्लस्टर लेवलला फॉरवर्ड झालेली आहे. बघा, संच मान्यता फॉरवर्डेड टू क्लस्टर लेवल. जर याच्यामध्ये काही दुरुस्ती असेल तरी तुम्ही क्लस्टर लेवलवरून पुन्हा ती माहिती रिटर्न घेऊ शकता आणि आवश्यक ती दुरुस्ती करू शकता. याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासारखं काही नाहीच आहे, कारण मीडियम वगैरे ह्या गोष्टी आपण आपल्या स्तरावर बदलू शकत नाही. ठीक आहे, अशा प्रकारे पुन्हा तुम्ही चेक करा. आता इथे बघा, तो टॅब आपल्याला इथे उपलब्ध असणार नाही आणि इथे बघा, HM फॉरवर्डेड ऑन 9/12/2024 म्हणजे माहिती आपण 9/12/2024 रोजी फॉरवर्ड केलेली आहे क्लस्टर लेवलला. आता क्लस्टर लेवलला पेंडिंग फॉर अपलोड म्हणतं आहे.
तिथून ॲप्रूव्हल झाल्यानंतर ती BO लॉगिनला उपलब्ध होणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमची संच मान्यतेची विद्यार्थी संख्या सप्टेंबर 2024ची क्लस्टर लेवलला ॲप्रूव्हलसाठी पाठवणार आहे संच मान्यतेसाठी. या व्हिडिओमध्ये इतकेच. जर माहितीपूर्ण व्हिडिओ वाटला असेल तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.